हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई मला खूप छान अनुभव आला त्या दिवशी, केंद्रात बी आला आणि घरी पण आला. अरे वा. काय आला अनुभव? आणि मला असा अनुभव आला की दत्त महाराज जन्माच्या वेळेस 1249 ला जन्म होतो त्यावेळेस चौथा अध्याय वाचता ना, हा हा हा. चौथा अध्यायाचं पान खोलताच भस्म आला. कशावर? बस चौथ्या अध्याय मधून. अरे बापरे. आणि फोटो भस्म काढले का? हो, फोटो काढले. हा. भस्म आला, खूप सुगंध आला, खूप म्हणजे सगळ्यांना गर्दी केल्यामुळं, खूप ग्रंथाला हात लावल्यामुळे तो जागेवर थांबला. अय्या. मग माझा ग्रंथ महाराजांजवळ जमा केला. दुसऱ्या दिवशी मला घरी मिळाला. त्यानंतर मी मग खूप रडली. मुलींना सांगितलं. मुली म्हणे नाही गाई कोणीतरी काही ठेवलं असेल असं तसं. असं कसं ठेवतील कोणी? हा. म्हटलं बेटा जे देव म्हणजे महाराज माझ्या म्हणजे बोलले म्हणजे दिसले, माझं जे दृश्य दिसलं ते काही वेगळं होतं का? बरोबर आहे. मग माझ्या मुली पण म्हणे अगं आई असं चुकून अगरबत्ती वगैरे. म्हणले अगं बेटा तो भस्म वेगळाच होता. दरबारात बी सुगंध येत ना, मंडपात बी सुगंध. सगळ्या लोकांना ते जाणवलं. बघा. मग तो माझा ग्रंथ महाराजांजवळ ठेवला. दुसऱ्या दिवशी मला भेटला. मग तो मी आनंदाने घरी आणला. रात्री झोपताना सहज मी महाराजांना विनंती केली. रडले, डोळ्यात पाणी आणलं. म्हटले महाराज तुम्ही तिथे आले होते ना, 10 मिनिटं प्लीज माझ्या घरी या. फक्त मला माझ्या मुलींसाठी या म्हटले. कारण जे दृश्य मी जे पाहिलं ते खोटं होतं का? ते फक्त मला जे जिथं होती तुम्ही दाखवलं ना, मग फक्त माझ्या घरी या म्हटले. माझ्या घरासाठी तुम्हाला येणं आहे. तिथे आले होते ना तुम्ही. मग असं म्हटलं झोपली. सकाळी उठली मी 7 वाजता. मला त्या दिवशी जागेच नाही आली. आम्ही उठलो तर पूर्ण घरात भस्म. काय? आणि खूप सुगंध. अरे बापरे. आणि चौथ्याच अध्यायामध्ये भस्माचा ढीग लागला. बापरे. ताई तुम्हाला सांगते एवढा सुगंधडार. मग माझे डोळे भरून आले. मला रडायला आलं. म्हणजे आनंद बी झाला. मग मुलींनी बघितलं का? हा. मुलींनी बघितलं? हो, मग मुलींनी डायरेक्ट माफी मागितली. महाराज तुम्ही आहे आमच्या पाठीशी आहे. आम्हाला माफ करा. आमच्याकडनं चुकून झालं. मी आमच्या आईला बोलले गेलं. माझ्या आईने मुली सेवा केल्या. तुम्ही त्याला धावून आले. खूप दोघींनी पण माफी मागितली. केवढ्या आहेत त्या? माझी एक 24 वर्षाची मुलगी आहे आणि एक 23 वर्षाची आहे. वा ताई. आणि त्या पण स्वामी सेवेत आहे. खूप स्वामी सेवेत आहे. हो. मी ना खूप भ्रामून गेले होते 2 दिवस. मी खूप रडली. खूप मला तो आनंद झाला. असं वाटायचं कोणाला सांगू माझा आनंद, बरोबर कोणाला बरोबर. शेअर करू. मी कंटिन्यू केला मला फोन. मी ते कंटिन्यू बोलायचे. मुलींना वाटलं आई खूप डोक्यात घेते बा, आईला काही त्रास नको व्हायला. म्हणून त्या मला म्हणायच्या अगं आई असं काही नसतं, देव वगैरे नसतो. जाऊ दे तुला झालं ना, तुला दिसला बस तुझ्या मर्यादेतच ठेव. तर ज्यावेळेस घरात निघाला तेव्हा त्यांनी माफी मागितली महाराजांना. तर महाराज म्हणे तुम्ही आहे आमच्या पाठीशी. बघा. मग मी गुरुमाऊलीकडे जाऊन आले. 7 तारखेला गुरुमाऊलीकडे घेऊन गेले भस्म. महाराज म्हणे दत्त महाराज डायरेक्ट 4 ते 5 दरम्यान तुमच्या घरी आले. तुम्हाला साक्षात तुम्ही बोलले होते ना, रडले होते ना महाराजांजवळ. म्हटलं हो महाराज मी खूप रडले. मग त्यांना बोलले मला आणखीन सेवा द्या, मी आणखीन आनंदाने करेल. पुन्हा मला असा उत्सव आला तर ते म्हणे काय सेवा देऊ, साक्षात तुझ्या घरात दत्त महाराज आले तुम्ही काय सेवा देऊ. अगदी बरोबर आहे. मला महाराजांनी तुम्ही? मी नाशिक मधून माझं पाटील नगर केंद्र. मी मोगर नगरला पण आता मार्गदर्शन करून आले. अरे तुम्ही मार्गदर्शन पण करता का? नाही, आज पहिल्यांदा मला दरबारात उभं राहण्याची महाराजांनी मला संधी दिली. म्हणजे त्या दिवशी गुरुमाऊली जवळ मी उभी राहिली. म्हणजे मी अजून बोलणं वगैरे नाही, मी असं खूप बोलते. पण ज्यावेळेस मला माईक दिला अंगाचं सारखं होतं, रडायला येतं. पण आज एवढी हिंमत दिली महाराजांनी, खूप शक्ती दिली, पॉझिटिव्ह विचार खूप आला. मी सगळं बोलले. म्हणजे जेणेकरून सगळ्या म्हणे तुम्ही जसं केलं आम्ही पुढच्या वर्षी आनंदाने करू, सगळेजण पारायणला बसू. भाग्य आहे तो तुम्ही. खरंच ताई माझं म्हणजे मी 10 वर्षाची जी सेवा केलेली म्हणजे 2010 मध्ये म्हणजे 2005 मध्ये माझे मिस्टर वारले. मला 2 मुली होत्या. माझ्या लग्नाला झाले 5 वर्षे. 5 वर्षातच सगळं असं दुःख झालं. अरे बापरे. त्यानंतर माझे वडील मला नाशिकला घेऊन आले. 2 मुलींचं शिक्षण करू बा. आम्ही भाड्याच्या रूम मध्ये राहिलो. आणि सासरच्या मंडळीने खूप त्रास दिला त्यावेळेस मला. खूप म्हणजे असं खूप त्रास दिला. पण माझ्या वडिलांनी हिंमत नाही हारली. नाही माझ्या मुलीला मी वाटलं इकडं धुणं भांडे करायला लावेल पण मुली चांगले शिकतील, प्रगती करेल. मग बघा ताई. आणि माझ्या म्हणजे देवाचं काय लिहिलं बघा. सगळं चांगलं होत होतं. सगळे असं रुटीन होत होती. देवाने आई पण नेली. लॉकडाऊन मध्ये वडील पण गेले. जे हिंमत देणारे साथ देणारी व्यक्ती होती ती पण नेली. त्यामुळे आणखी हिंमत खचली. पण नाही, ज्या 2010 मध्ये मला शेजारच्या बाईने स्वामी केंद्रात नेलं होतं त्या दिवसापासून म्हणजे स्वामी सेवेला लागले ना
हा हा फक्त करत राहिली. म्हटले जाऊ दे, एक ना एक दिवस देवाला मला खरंय हे खरंय. दाखवतील चमत्कार काही ना काही. पण अक्षरशः त्या दिवशी खूप म्हणजे असं दृश्य होतं ताई का मी म्हणजे अजून मी त्या याच्यातून बाहेर आलेली नाही. खरंय. आणि मग मुली शिकल्या ताई तुमच्या? हो, माझी मोठी मुलगी B.Pharmacy झाली आणि M.Com झालं. दोघी जॉबला लागल्या चांगल्या ठिकाणी. वा. स्वतःचं घर पण झालं. अरे वा वा वा, किती छान हो ताई. खरंच हा. तुमच्या स्वामींची, दत्त महाराजांची कृपा आहे. मी ना ताई दरवर्षी नवनाथ पारायण करते. 9 मुलं जेवू घालते श्रावण महिन्यामध्ये. बघा. दत्त महाराजांची मी म्हणजे माझी आई खूप भक्त होती दत्त महाराजांची, खूप म्हणजे अटल. हो का? आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही. कोणाच्या घरी नॉनव्हेज असलं तर तिथलं पाणी पित नाही. किती छान, किती छान हो ताई. आणि हा. मला एवढा आनंद झाला की जेणेकरून मी दरवर्षी 2 3 सेवेकरी घडवतेच केंद्रामध्ये घेऊन जाते, त्यांना सांगते. खरंच हे आणि पुण्याचं काम करताय ताई तुम्ही. मग मी तेच सांगते, मी सेवा वगैरे खूप नाही, पण मग कोणाला भुकेला जेवणावाल्याला जेवण पोटभर, हा. कोणाच्या दुःखाला पटकन धावून जायचं, कोणाला मदत करायची, हे कामं केले म्हणून महाराज माझ्या घरी आले. खरंय खरंय. आणि म्हणजे ताई तुमच्या घरात सगळीकडे ते भस्म होतं ना, त्याचा पण हो. व्हिडिओ केलाय का फोटो काढलाय? व्हिडिओ केलेला आहे ना, तिथून ते सांडत आले. गॅलरीमध्ये भिंतीवर ना मी किचनचं कापड टाकलेलं होतं, त्याच्यावर उडू नये म्हणून कुंडी ठेवलेली होती. माझं तिकडे लक्ष नाही, फक्त खाली जेवढं सांडलेलं होतं ना भस्म त्याचा मी व्हिडिओ काढला. मला आणि पाठवाल का? हो, पाठवते ना ताई. आणि जे भिंतीचा कट्टा आहे ना हा. त्याच्यावर डायरेक्ट असं गंज मारलेलं होतं. जेव्हा मी ते दुपारी चहा ठेवला म्हणून ते कापड काढायला गेले, हा. ते कापड काढून पुढे आले, ते कुंडी आपोआप खाली पडली. म्हणून ती कुंडी वर ठेवायला गेली तर तिथं डायरेक्ट भस्माचा गंज होता. बापरे. म्हणजे मी सांगितलं का ते मी तिथून आलोय बा, तुझं लक्ष नाही, मी तिकडनं आलोय. हा. मग माझ्या भावाला खूप आनंद झाला ताई, खूप. मग आम्ही मग दिंडोरीला गेलो, करंजीला गेलो, सगळी जेवढे दत्त महाराजांचे तर आम्ही सगळीकडे भस्म देऊन आले. बापरे बापरे. सगळे खरं. ठिकाणी फिरून आले ताई. मला तुमचा नंबर आहे ना, हा इंदुताई म्हणून आहे पाटीलनगर केंद्राला. हा 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 ते हा तुमचा व्हिडिओ पाठवला म्हणे, या ताईला तू व्हिडिओ शेअर कर, यांच्याशी बोल. हा. मी तुम्हाला दुपारपासून कॉल लावायचा प्रयत्न करते ताई. ना आपण संध्याकाळी घेतो ना ताई अनुभव. हो का? मग आता तुम्ही माझा अनुभव कधी शेअर कराल? येईल तुमचा लवकरच येईल. आणि तुम्ही मला व्हिडिओ लगेच पाठवा. आणि तुमचं नाव सांगायचंय ताई तुम्हाला? हो, माझं नाव सीमा वसंत सांगळे. मी त्रिमूर्ती चौकात राहते ताई, माझं पाटीलनगर केंद्र. अरे वा. आणि खूप मी छान. आई वडिलांची पण खूप सेवा केली ताई. म्हणजे माझे आई वडील माझ्याकडेच, दोघांनी पण माझ्या हातावर जीव सोडला प्राण. ताई तुम्ही कोणत्या जन्मीचं पुण्य केलंय हो एवढं. मला तर असं वाटत होतं का मला म्हणजे मागच्या जन्मी काय मला दुःख खूप दिलं ताई देवाने. माझे 2001 मध्ये लग्न झालं, 2005 मध्ये मिस्टर गेले. मानसिक त्रास खूप होता, खूप छळ होता. 2 मुली होत्या. बाई आणि माझे त्यावेळेस मिस्टर वारले, त्यावेळेस माझं वय होतं फक्त 23 वर्ष. अरे 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 अरे. त्या 23 वर्षाचा संघर्ष आज माझे मिस्टर जाऊन 21 वर्ष झालेले. ते कसे काय वारले? आणि त्यांना फिटचा अटॅक आला होता, फिटचा आजार होता. आमच्या घरच्यांनी मला सांगितलंच नाही. अगो बाई बघा. माझे वडील भाऊ आहे, माझ्या वडिलांना वाटलं शेती वगैरे खूप आहे, चांगलं होईल माझ्या मुलीचं. हा. पण आणि माझ्या तुम्ही वडिलांनी खूप चांगलं केलं. मुलींना पायावर उभं केलं. हे फार मोठं आज काम केलं. माझी मुलगी बी फार्मसी झाली, स्वतः जॉबला आहे, माझी लहान मुलगी पण. अरे वा. आणि 2016 मध्ये माझ्या मुलीला डेंग्यू झालेला, लहान मुलीला. अगो बाई. डेंग्यू बी साधा सुद्धा नाही का, 34 टक्केची मेंदूत गेली. बापरे बापरे. आणि चुकीची ट्रीटमेंट झाल्यामुळं तिला डायरेक्ट ती बेशुद्ध होती 2 दिवस. आमच्या बी लक्षात नाही आलं, डॉक्टर फक्त ट्रीटमेंट देत गेला. अरे अरे. ज्यावेळेस आम्ही रमाकांत पाटीलकडे गेलो ते म्हणे मुलगी 100% 95% गेलेली, पण आता तिची आई आणि देव बस हेच वाचू शकतं म्हणे. बापरे. डॉक्टरचे पाय धरले, म्हणले डॉक्टर काही करा, माझ्या मुलीला जीवदान द्या. ते म्हणे बॉम्बेला इंदुजाला जावं लागेल, पण नो गॅरंटी म्हणे. अगो बाई. माझा मोठा भाऊ बोलला नाही, माझ्या बहिणीनं खूप वनवास काढलाय, पण आम्हाला मुलीला जगवणं फार महत्वाचं आहे म्हणे. बरोबर आहे. मग आम्ही मुंबई गाठली, इंदुजाला 5 लाख रुपये लावले. माझी पोरगी चालत तिकडनं घेऊन आले पायाशी. बापरे. 5 लाख. 5 लाख रुपये टोटल इंदुजाला बिल भरलं. 15 दिवस होते इंदुजाला मुलीला घेऊन. मी, माझे दोघं भाऊ माझ्या वडिलांनी 5 लाख रुपये माझ्या मुलीला लावून पोरगी चालत आणली घरी. बापरे बापरे. इकडनं अँब्युलन्स मध्ये नेली. 2 डॉक्टर 2 सिस्टर. डायरेक्टली सांगितलं होतं नो गॅरंटी मुलीची. पण ज्या डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट केली त्यांना पकडलं का?
अहो त्यांनी माझ्याकडनं ताई सह्या घेऊन घेतल्या. माझे नातेवाईक घरी आले पैसे काही बघायला ना. हा. त्यामुळे ताई एक कागदावर सही करा. आता मला वाटलं काहीतरी औषध वगैरे, मी पण एवढं काय माझ्या भानात होते, मी दिली सही करून का माझं पेशंट मी सुखरूप पाठवला, अशी सही घेऊन घेतली माझ्याकडनं. बघा बघा. आणि खूप मग आम्ही त्यांना त्रास दिला, पण जाऊ द्या, भगवंत आहे, परमेश्वर आहे म्हटलं, त्याला त्रास देणार आपण कोण आहे? खरंय खरंय. किती लबाडपणा. आज आम्ही म्हणजे दोघं भाऊ मी हा. आम्ही इतका संघर्ष केला का मुलीला 15 दिवस आम्ही इंदुजाला घेऊन बसलो. बापरे. म्हणजे असं काही नसताना माझ्या दोघा भावांनी 5 लाख रुपये लावून मुलीला घरी चालत आणलं. आणि आता माझी मुलगी इतकी ठणठणीत, एवढी छान आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे. अरे वा. पण तो फक्त कसं आहे ना. काढून बसले. स्वामीचा जप जो चालू केला हा. तर बॉम्बे येवो मी स्वामीचा जप थांबवलाच नाही. बघा, आहेत तुमच्या मागे स्वामी आहेत. हा, पण दुःख खूप दिले होत आई, खूप दुःख दिले, त्या संकट दिले, पण त्याच्यातून मी ताकदीने उभे राहिले. आणि घर सपोर्ट नसल्यामुळं पण माझ्या मुली चांगल्या ठिकाणी शिकल्या, चांगल्या कॉलेजमध्ये नंबर 1 आल्या. अरे वा. चांगल्या ठिकाणी जॉबला पण आहे. हे ना भोग आपले गेल्या जन्मीचे काही कर्म असतील त्याचे भोग तुमचे पण मग भोगून. एवढा सगळा आनंद झाला, असं वाटतं माझे आई वडील माझ्या बरोबर पाहिजे होते. हा. खरंय खरंय. आणि आई वडिलांची पण मी प्रचंड सेवा केली. अरे त्यामुळे वा. मला ते वाटलं महाराजांचं तर आहेच माझ्या पाठीशी, पण आई वडिलांचं पण काहीतरी सेवेचं पुण्य मला हो मिळालं. हो. येतच, ते केलंच पाहिजे ताई. ते पुण्य तर सगळ्यात मोठं आहे. खूप आनंद झाला. असं वाटलं माझ्याकडनं अजून 4 मी रोज दरवर्षी 2-2 सेवेकरी घडीत होते. आणि आता आमच्या सोसायटीतल्या सगळ्या बायका म्हणतात, नाही आता आम्ही पुढच्या वर्षी बसू पारायणला, आम्ही करू तुमचं ऐकू. बघा, किती छान ताई. मला तो हो. व्हिडिओ लगेच पाठवा. मी हो शेअर ताई, करते ताई. लगेच पाठवते ताई. हा. फोटो पण पाठवा मठातले, हो, तुमच्या फोटो केंद्रातले. पाठवते. आणि जो तिथून भस्म येत होता तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये क्लिक नाही झाला. जेवढा थांबलेला होता ना त्याचा क्लिक झाला. अच्छा अच्छा. हा. म्हणजे काही हरकत जेव्हा मी ते दृश्य माझ्या डोळ्यांनी बघितलं ना, हा, ते नाही झालं बघा. नाही ते नाही झालं. आणि 7 दिवस आहे ना ताई, मला ना आमच्या आता पाटीलनगर केंद्रात बोलू नाही, एक सेवेकरी आहे आगावती, मला मग दरबारातच जाऊ देत नव्हती दर्शनाला. अच्छा. हा हा हा. तर तिनं मी नारळ ठेवायला गेले, ती म्हणे नाही नारळ नाही ठेवायचा, आता याची आरती झाली, टाइम झाला, तुम्ही यज्ञ मंडपात जा. म्हटलं चला, महाराज तिथं पण आहे, मी यज्ञ मंडपातच नारळ ठेवलं. 7 दिवस माझा चौरंग, माझी जपमाळ, माझं आसन मी खाली ठेवून यायचे ना घडी घालून. ते आथरलेलं राहायचं मी जायच्या वेळेस, पोती खोललेली राहायची, विष्णू सहस्रनामावर काढलेलं राहायचं 7 दिवस. बापरे. हो, 7 दिवस मी शेजारच्या बायांना अक्षरशः कंटाळून गेले. मी म्हणजे ओरडले जोरात, तर माझ्या चौरंगाला कोण हात लावतंय. आणि त्या दिवशी चमत्कार झाला 12/49. बघा बघा ताई. म्हणजे महाराज सांगत होते मी 7 दिवस तिथं होतो. तुझ्या बरोबर शेवटच्या दिवशी आहे. त्यांनी मला दृश्य दाखवलं तिथं. ताई तुमचे सगळे पांग फिटले. आता खरंच तुमचं ताई, मला आता आनंद असं म्हणजे जीव नवीन अशी ऊर्जा आली आता त्या दिवसापासून. खरंच खरंच. ताई तुमचे आता सगळे पुढचे सोनेरी दिवस असतील बघा. अजून खरंच छान छान असं तो महाराज, आणि कष्ट खूप केले ताई, असं नाही का, खूप काम केलं, खूप कष्ट केले, कशालाच घाबरली नाही. पण तुमचं हे बघा आजोबा ताई, कसं आहे, आयुष्याच्या सकाळी दुपारी कितीही कष्ट असू देत, आयुष्याची संध्याकाळ सुंदर पाहिजे आणि ती तुमची सुंदर असेल बघा. आणि माझ्या मुली पण एवढ्या बेस्ट आहे आज, म्हणजे चांगल्या ठिकाणी जॉबला पण आहे. न क्लास लावता 1 नंबर आला होता 10वीला माझ्या मुलीचा. बापरे. पहिला नंबर महाराष्ट्र टाईमने त्यांनी तिला 4 लाख रुपये दिले शिक्षणाला. बापरे. बघा. हो, ज्यावेळेस माझ्याजवळ क्लास लावायला पण पैसे नव्हते, त्या क्लासवाल्याकडे मी स्वयंपाकाला जात होते, ते म्हणे ताई तुमची मुलगी फार हुशार आहे, पाठवा. म्हटलं सर माझ्याकडे पैसे नाही बा क्लासला. नाही म्हणे, मी शिकवतो, तुम्ही माझ्याकडे एवढं सगळं काम वगैरे करता म्हणे. मग माझी मुलगी फक्त 1 महिना क्लासला गेली 10वीला. बघा काय कमाल आणि आहे 1 ताई. नंबर आला, 1 नंबर आला. कुठल्या शाळेत होती ती? नाशिकला? पेठे शाळा, हुंटवाडी. कुठे? त्रिमूर्ती चौक, पेठे विद्यालय, हुंटवाडी. हा, त्रिमूर्ती चौक माहित आहे ताई मला. हा, त्रिमूर्ती चौक, पेठे विद्यालय, हुंटवाडी. माझे नातेवाईक राहतात त्या त्रिमूर्ती चौकात. कोणत्या हो ताई? माझा एक मावस भाऊ राहतो तिथे. तिथे बरेच जण आहेत आमचे. हो ना, त्रिमूर्ती चौकातच माझं घर पण झालं, घर पण गुरुवारीच घेतलं, सगळं असं गुरुवारीच करत गेले. वा वा, तुमचा तो आणि आनंद. ज्या दिवशी माझ्या ग्रंथात केला ना गुरुवार निघाला, तेव्हापासून मी मान्य केलं का आता गुरुवारी त्यांचे उपवास करेन. अगदी अगदी.
पण तुम्ही अजून छान छान अनुभव शेअर कराल. तुमच्या मुलींचं पण आणि खूप छान खूप होईल. छान म्हणजे अनुभव एवढा आला ना असं वाटतं कोणाला तरी शेअर करू. अजून 2 नाही 4 नाही असे भरपूर सेवेकरी घडतील. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचं मूळ गाव नाशिकच आहे का? नाही माझं माहेर चाळीसगाव जवळ पिंपळवाडी आहे. अच्छा. माझं माहेर तिकडचं आहे. मला दिलेलं होतं कोपरगावला सोनारीमध्ये अच्छा, सांगळे. अच्छा. हां, हां. माझ्या वडिलांचं आडनाव लोधे म्हणजे पिंपळवाडी. हां, माहिती आहे पिंपळवाडी मला. हां, मग पिंपळवाडीची मी लोधे बाबाची नात. हां. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो, हो. मी स्वामी तुम्हाला व्हिडिओ समर्थ वगैरे ताई. पाठवून देते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी पाटीलनगर केंद्रातून आले. माझं नाव आहे सीमा वसंत सांगळे आणि दत्त जयंतीच्या दिवशी 12/49 दत्त महाराजांचा जन्म होता. त्यावेळेस स्वामींनी सूचना दिली केंद्रात की 4था अध्याय वाचावा. 37 वय वाचायच्या होत्या. त्यावेळेस मी काय केलं 4था अध्याय खोलला. 4था अध्याय खोलला त्यामधून येणार डायरेक्ट भस्म आला. खूप खूप सुगंध आला त्यात. मग मी घाबरली. मी शेजारच्या ताईंना सांगितलं म्हटलं ताई हे काय होतंय? ते म्हणे अगं भस्म येतोय थांब मी सूचना देऊन येते. पण तिथं आजूबाजूला खूप ताईंनी बघितल्यामुळे खूप गर्दी केली. ग्रंथाला हात लावल्यामुळे तो जागेवर थांबला. जागेवर थांबल्यामुळे मग खूप गर्दी झाली. मग माझा ग्रंथ महाराजांजवळ जमा केला. मग त्यांनी सगळं चेक केलं त्या भस्माला खूप सुगंध होता. मग मी खूप रडले. म्हटले महाराज तुम्ही तिथं आले होते मग माझ्या घरी पण या ना म्हटले. मग माझ्या मुलींना मी सांगितलं घरी येऊन का महाराज मला दाखवलं ते दृश्य मी डोळ्यांनी बघितलं ते मी कोणालाच सांगू शकत नाही. पण माझ्या मुलींना पण विश्वास नाही ठेवला. मुली म्हणे आई असं काही नसतं का चमत्कार वगैरे असं काही नसतं. माझ्या मुली पण स्वामी खूप सेवा करतात. पण त्यांनी पण विश्वास ठेवला नाही त्या दिवशी. मग मी रात्री झोपताना प्रार्थना केली स्वामींना का महाराज तुम्ही तिथं आले होते ना. मी दरवेळेस काढायचे महाराजांजवळ का माऊली तुम्ही तिथं आले होते दत्त महाराज आले होते. मग माझ्या घरी फक्त 10 मिनिटं या माझ्या मुलींसाठी या आणि चमत्कार दाखवा. तुम्ही जे दाखवलं ते खोटं होतं का खरं होतं ते फक्त सिद्ध करा. मग आम्ही झोपल्यानंतर सकाळी 4 ते 5 दरम्यान मी ग्रंथ ठेवलेला होता. तो ग्रंथ पूर्ण भस्माने भरला. किचनमध्ये भस्म, जिथनं ते गॅलरीतनं आले त्या भिंतीवर पण भस्म. आणि आम्हाला खूप झोप लागून गेली. मी 7:00ला उठली. त्या उठल्यानंतर खूप बरा सुगंध आला. मी लाईट लावले सगळं घर पांढरं मी घाबरले. म्हटलं काय झालं महाराज. मग माझ्या दोघी मुलींनी माफी मागितली का महाराज नाही तुम्ही खरंच आले होते. तुम्ही खरंच चमत्कार दिला. माझ्या भोळ्या आईला तुम्ही खरंच चमत्कार दिला म्हणे. आमचे म्हणजे माफी मागितली. मला खूप आनंद झाला. मग मी ग्रंथ घेऊन गुरुमाऊलीकडे गेले. गुरुमाऊली म्हणे तुला सेवेची पावती मिळाली. काय म्हणजे काय सांगू. मी म्हटले महाराज मला आणखीन सेवा दे. मी आणखीन जास्त सेवा करेन. नाही काय सेवा देऊ म्हणे. तुझ्या घरात डायरेक्ट दत्त महाराज आले होते म्हणे. यावं मी काय सेवा देऊ. गुरुमाऊलीला खूप आनंद झाला. गुरुमाऊली बोलले तुम्हाला जो आनंद झाला तो 4 लोकांना शेअर करा. तुमच्यामुळे जेणेकरून अजून काही लोक आणखी नाही. मग मी दरवर्षी काय करते 2-3 सेवेकरी नवीन केंद्रामध्ये पाठाला नेते. पारायणला बसवते. सगळ्यांना सांगते नाही स्वामी महाराज खरंच खूप म्हणजे 2010 मध्ये मी या केंद्रामध्ये आले. त्यावेळेस माझी परिस्थिती खूप नाजूक होती. मी भाड्याच्या रूममध्ये राहत होते. तिथं आमच्या शेजारी सोनवणे ताई आहे जयश्री सोनवणे त्यांच्या सासूबाई मला घेऊन आल्या केंद्रात. पहिलं जे मी दर्शन घेतलं स्वामी महाराजांचं पहिलं केंद्र माझं हे. मी दिंडोरी दरबारात जो म्हणजे दरबारामध्ये सांगितलं त्यानंतर दुसरं माझं हे. 8 दिवसापासून मी सगळ्या ठिकाणी दत्त महाराज जेवढे दत्त महाराजांचे धाम आहे सगळीकडे जाऊन भस्म देऊन आले. माझी एक इच्छा होती का मी पहिलं दर्शन म्हणजे पारा सगळीकडे सेमच आहे. सगळीकडे देव एकच आहे. पण माझी इच्छा होती का नाही माझी सुरुवात या केंद्रापासून झाली. मग काल मी सोनवणे ताईंना सांगितलं की मला 2 शब्द मला महाराजांसमोर म्हणजे सांगायचं आहे. त्यामुळे नाही नक्कीच सांग. म्हणून म्हणजे महाराज आहे आपल्या पाठीशी. आपण म्हणतो मी खूप सेवा केली काही नाही झालं. देता महाराज सगळ्यांना देतं. फक्त थोडा वेळ लागतो. मला 2010 मध्ये माझं काही नसताना महाराजांनी सगळं सेटल केलं. सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्या. आज मी जे आहे ते काय आहे ते सगळं महाराजांमुळं आहे. माझी सेवा काही खूप काही नाही. पण मी म्हणजे सगळ्यांना सांगत गेले. लोकांना असं मन जपले. त्यामुळे पण माझ्या भोळ्याच रस्त्याला पण महाराज जाऊन आले. श्री स्वामी समर्थ.